मित्रांनो नमस्कार. आपल्याला आयुष्यात खूप लोकांची मदत होत असते. अगदी छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा आपण लोकांची मदत घेत असतो. ही मदत घेत असताना आपल्याला त्यावेळेस गरज असते म्हणून आपण त्या मदतीची अपेक्षा केलेली असते आणि ते त्या लोकांनी देऊ केलेली असते. मात्र अशा लोकांची आपल्या गरज संपल्यानंतर आपण या लोकांच्या बद्दल, त्या लोकांच्यामध्ये असणारे दोष, त्यांच्याकडे काय कमी आहे याची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात करतो आणि हे खूप चुकीचं असतं. ज्या व्यक्तीनं आपल्याला मदत केलेली आहे त्या व्यक्तीच्या बद्दल तर आपण कृतज्ञता बाळगलीच पाहिजे. मात्र ज्या व्यक्तीनं आपल्याला कदाचित त्रास द्यायचा प्रयत्न केलेला असेल, आपल्याला अतिशय वाईट पद्धतीनं वागवलेलं असेल, अशा व्यक्तींच्या बद्दल सुद्धा आपण कृतज्ञपणा बाळगण्याचं काहीही कारण नाही. प्रत्येक माणसाकडून आपल्याला काहीतरी शिकायला मिळत असतं. प्रत्येकाकडून काहीतरी घेता येण्यासारखं असतं. त्याच्यातले वाईट गोष्टी, उणिवा, दोष हे शोधत बसण्यापेक्षा त्याच्याकडे नेमकं काय चांगलं आहे याचा शोध घेऊन आपण ती गोष्ट आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तर आपलं जीवन, आपलं व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होत जातं आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करणं हे खूप गरजेचं असतं. मात्र तसं होतच असं नाही. उलट अनेकदा आपली गरज संपल्यानंतर आपण अशा व्यक्तीतले दोष शोधायला लागतो आणि हे अशा प्रकारचं आपलं वर्तन त्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्यानंतर सर्वच व्यक्ती क्षमाशील वृत्तीच्या, आपण जे बोललो ते विसरून जाणाऱ्या असतात असं नाही आणि त्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये एखादं संकट निर्माण होऊ शकतं. हे टाळण्यासाठी आपण प्रत्येकाबद्दल चांगलं बोलण्याचा, चांगलं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एका गावातले 2 तरुण प्रवासाला निघालेले होते. त्यांच्याबरोबर बऱ्यापैकी ओझही होतं आणि ते त्या प्रवासाला पायी चालत निघालेले होते. उन्हाळ्याचे दिवस होते. रखरखीत ऊन पडलेलं होतं. वैशाख वनवात जणू पेटलेलं आहे. अशा अवस्थेमध्ये हे 2 तरुण आपला प्रवास करत असताना, पायी चालत जात असताना रस्त्यामध्ये कुठेही एकही झाड त्यांना दिसत नसतं. अनेक किलोमीटर चाललं तरी झाड दिसत नाही, कुठे विश्रांतीचं ठिकाण नाही. अशा अवस्थेमध्ये ते उन्हातच थोडा वेळ डोक्यावरचं ओझं ठेवायचे, पाणी प्यायचे आणि पुढे चालायचे. ऐन दुपारची वेळ होत आलेली होती. ऊन चांगलंच तापलेलं होतं आणि अशा अवस्थेमध्ये त्यांना आता जेवण सुद्धा करण्याची गरज होती. त्या दोघांच्याही मनात असा विचार येत होता, कुठेतरी एखादं चांगलं झाड असावं, काहीतरी आसरा मिळावा, एखादं जुनं पडकं घर असलं तरी चालेल, ज्याच्या सावलीमध्ये बसून आपल्याला जेवण करता येईल, थोडा वेळ विश्रांती घेता येईल आणि पुढचा मार्ग आपल्याला कापता येईल. असा या दोघांच्या मनात चाललेला विचार ते बोलूनही दाखवत होते. पण वस्तुस्थिती मात्र वेगळी होती. रस्त्याच्या कडेला कुठेही झाड दिसत नव्हतं. रस्त्याच्या कडेला कुठेही एखादं घर दिसत नव्हतं आणि वरचं तापलेलं ऊन हे त्यांच्या अंगातून घामाच्या धारा काढत होते. जीव अगदी कासावीस झालेला होता. घामेघूम झालेले हे दोघे जण असा विचार करत प्रवास करत असतानाच पुढे एक हिरवंगार पानांनी लगडलेलं असं मोठंच्या मोठं झाड त्यांना दिसलं. हे झाड दिसल्यानंतर त्या दोघांनाही खूप आनंद झाला. ते त्या झाडाच्या खाली गेले. त्या झाडाची थंडगार सावली बघितल्यानंतर त्यांना खूप प्रसन्न वाटलं. त्यांनी त्या झाडाच्या खाली डोक्यावरचं ओझं ठेवलं, त्याच्यातल्या शिदोरी काढल्या आणि शिदोरी काढल्यानंतर हे दोघंही जेवण करू लागले. जेवण करताना यांचं चर्चाही चाललेली होती. बरं झालं हे झाड कसं देवदूतासारखं भेटलं, नाहीतर आपलं काही खरं नव्हतं, आपण ह्या उन्हातच मरून गेलो असतो. अशा प्रकारची त्यांची भाषा होती. ते दोघे बोलत बोलत जेवण करतात. जेवण संपतं. जेवण संपत असताना आत्तापर्यंत झालेल्या कष्टामुळे, आत्तापर्यंत त्यांना झालेल्या त्रासामुळं त्या दोघांच्या डोळ्यावरती झापड आली आणि दोघांनीही त्या झाडाच्या थंडगार सावलीमध्ये मस्तपैकी झोप घ्यायला सुरुवात केली. तास 1.5 तास ते दोघे जण झोपले. झोपेतून उठल्यानंतर दोघांनाही फ्रेश वाटायला लागलं. त्यांनी चेहरे धुतले आणि परत सगळी आवरावर केली आणि आवरावर करून नंतर त्यातल्या एकाचं लक्ष त्या झाडाच्या वरती गेलं. कशा प्रकारच्या फांद्या आहेत, काय आहे हे बघत असताना त्याने बोलायला सुरुवात केली. अरे हे असलं रे कसलं झाड, या झाडाला ना फळ आहे ना फूल आहे, नुसती पानं लगडलेली आहेत. दुसरा म्हणला काय माहित कशाला लावतात असली झाडं, काय माहित. खरं तर असली झाडं सगळी तोडून टाकायला पाहिजेत
आणि या ठिकाणी फळाची झाडं लावायला पाहिजे। या दोघांच्या ह्या जोरजोरात चर्चा सुरू झाल्या। साहित्य आवरेपर्यंत ही चर्चा सुरू होती। ही चर्चा त्या झाडाच्या कानावर पडत होती। झाडाचं हे बराच वेळ बोलणं ऐकणं चालू होतं। तो दुसरा म्हणत होता, खरं तर ही झाडं असली लावायलाच नको, ही झाडं तोडून टाकायला पाहिजेत। आणि बराच वेळ या दोघांची झाडाबद्दलची ही भाषा ऐकल्यानंतर झाडाला राहवलं नाही। अचानक झाडाच्या पानांचा सळसळाट सुरू झाला आणि झाडांच्या पानाची सळसळ सुरू झाल्यानंतर त्या दोघांनी वरती बघितलं, वारं तर सुटलेलं नाही आणि मग ही सळसळ कुठून येते? ते झाड बोलायला लागलं। ते झाड त्यांना म्हणालं, अरे किती मूर्ख आहात तुम्ही। 2 तासापूर्वी ज्यावेळेस तुम्हाला कुठेही झाड दिसत नव्हतं त्यावेळेस पडकं घर सुद्धा आसरा म्हणून मिळालं। पडक्या घराची सावली जरी तुम्हाला मिळाली तर ती हवी होती। मी इतकी छान थंडगार सावली दिली। या झाडाखाली तुम्ही मस्तपैकी जेवण केलं। जेवण करेपर्यंत तुम्ही माझ्याबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त करत होताय। याच माझ्याच थंडगार सावलीमध्ये तुम्ही विश्रांती घेतली। विश्रांती घेतल्यानंतर तुमची गरज संपली। गरज संपल्यानंतर आता पुढच्या प्रवासाला निघत असताना तुम्ही मात्र मला तोडून टाकलं पाहिजे अशी भाषा वापरताय। एवढा कृतज्ञपणा तुमच्यामध्ये कसा भरलेला आहे? तुमची गरज होती तोपर्यंत तुम्ही माझं कौतुक करत होता आणि गरज संपल्यानंतर मात्र मला तोडून टाकायची भाषा करताय। चला माझ्या सावलीतून निघून जा। असं झाड बोलल्यानंतर दोघांनाही आपल्या वक्तव्याची लाज वाटली। 2 तासापूर्वी त्यांच्यावर गुदरलेला प्रसंग आठवला आणि त्या दोघांनी मान खाली घालून त्या ठिकाणावरून त्या झाडाच्या खालून प्रस्थान केलं। असं अनेकदा होत असतं, अनेकांच्या बाबतीत घडत असतं, मात्र हे घडलं नाही पाहिजे। ज्यावेळेस आपल्याला गरज असते त्यावेळेस पुढच्या माणसाने कदाचित आपली एखादी गरज टाळूनही आपल्याला मदत केलेली असू शकते। आर्थिक मदत अनेकांना अशा प्रकारे लोक करताना दिसतात। त्यामुळं छोटी असेल किंवा मोठी असेल, आर्थिक स्वरूपात असेल किंवा एखाद्या कृतीतून असेल, कोणत्याही स्वरूपात कोणीही केलेली मदत असेल तर त्याच्याबद्दल अशी चर्चा करणं टाळलं पाहिजे। अशा प्रकारच्या भावना मनात येऊ न देणं हे चांगल्या व्यक्तिमत्वाचं लक्षण असतं। मुळातच लोकांच्या बद्दल चर्चा करणं हे आपण पूर्णतः थांबवलं पाहिजे। यापूर्वी एका व्हिडिओमध्ये मी बोललेलो होतो, इलेनॉर रूझवेल्ट यांचं ते सुप्रसिद्ध वाक्य, ज्याच्यामध्ये त्यांनी माणसाच्या स्वभावांची, माणसाच्या मनाची वर्गवारी केलेली आहे आणि ती वर्गवारी खूप सुंदर पद्धतीने केलेली आहे। त्या काय म्हणतात? पुअर माइंड्स ऑलवेज डिस्कस पीपल्स। कोत्या मनाची माणसं जी असतात ती लोकांच्या बद्दल बोलतात। आपण लोकांच्या बद्दलचं बोलणंच जर सोडून दिलं तर आपोआपच हा आपल्या व्यक्तिमत्वातला नकोसा असणारा पैलू आपोआप गळून जायला सुरुवात होते आणि आपलं व्यक्तिमत्व अधिक समृद्ध व्हायला सुरुवात। त्या पुढे म्हणतात, ॲव्हरेज माइंड डिस्कस इव्हेंट्स। मध्यम मनाची माणसं जी असतात, सर्वसाधारण मनाची जी माणसं असतात, ती घडलेल्या घटनांच्या बद्दल, कार्यक्रमांच्या बद्दल चर्चा करत असतात। आणि सर्वात महत्वाचं, ग्रेट माइंड्स डिस्कस आयडियाज। मोठ्या मनाची माणसं, ज्यांच्यामध्ये मोठेपणाची लक्षणं असतात, अशी माणसं ही भविष्यातल्या संकल्पनांच्या बद्दल, भविष्यात आपल्याला काय करायचं याच्याबद्दलचा विचार करत असतात। त्यामुळं आपल्यावरती उपकार करणारे लोक असोत किंवा आपल्याला अपकार करणारे लोक असोत, त्यांच्याबद्दलच्या चर्चा ह्या आपण पूर्णतः टाळल्या पाहिजेत। त्यासाठी लोकांच्या बद्दलचं चर्चा करणंच मुळात आपण कमी केलं पाहिजे। आपोआपच त्या लोकांच्या मधले दोष हुडकण्याची संधी आपल्याला मिळणार नाही, कारण त्याची काही गरजच पडणार नाही। आणि असं जर आपण वागत राहिलो, अशा पद्धतीनं जर आपण आपल्या व्यक्तिमत्वाला एक सवय लावून घेतली तर आपलं व्यक्तिमत्व अधिक संपन्न, अधिक समृद्ध होईल याची मला खात्री आहे। त्या दृष्टीने आपण प्रयत्न करावेत। नमस्कार।